आई, अरे हा खेकडा चकना आहे. आता तुम्हाला पण खेकडा कसा दिसतो बघायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्री खूप पाऊस पडला आणि मग सकाळी झोपच उघडली नाही आणि जेव्हा डोळे खुलले तेव्हा खूप उशीर झाला होता. आणि तुम्हाला माहितीये या फोड्यांनी माझ्या चेहऱ्याचे लावून टाकले. कितीही काहीही केलं ना तरी एक ना एक फोडी येतीच. जसं मी माझ्या लाईफ मध्ये आलेल्या अडचणीला तसंच मी या फोडींना घाबरणार नाही. म्हणून थोडीशी क्रीम घेतली आणि आपल्या चेहऱ्याला लावून घेतली. त्यानंतर मग आज संडे होता तर दीपक घरी होता तर तो मला बोलला मी तुझ्यासाठी पोहे बनवतो. तसं तर दीपकला सगळं जेवण बनवता येतं, फक्त चपात्या येत नाही. मग तो रविवारी घरी असला की थोडंफार खायला बनवतोच, कारण त्याला माहिती की जर मी हिला छान छान बनवून खाऊ घातलं तरच माझं संडे चांगला जाणार आहे. मग पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर एक काम होतं. माझ्या आईने अंगण धुवून लाद्यामधली सगळी माती काढून टाकली. तीच भरत होतो. मग थोड्या वेळाने माऊ बोलली का मला नदीवर जायचंय. मग तिला मामा घेऊन गेला नदीवर. तिला बाय करून मग मी घरातच जात होते. बघितलं तर भाई साप हा झोपून खात होता. त्याचं खाणं काही सुटत नव्हतं. त्यानंतर मग पटपट आवरून घेतलं, झाडू मारून घेतला आणि तुम्हाला माहितीये झाडू मारता मारता वरती लावलेली काचच फुटली. बरं झालं मला नाही लागली, तर मग उद्याचा व्लॉग डायरेक्ट दवाखान्यातच होता. काम आवरून झाल्यानंतर जेवायला घेतलं. तुम्हाला माहिती ते फोनच्या मागं ते चिकट लावतात तर ते भिंतीला चिपकतं, ते मी आणलं होतं आणि मग मी आईला दाखवत होते बघ. मग मी असंच व्हिडिओ चालू केला आणि त्याच्यात ती तिचं दुःख सांगत होती. दुःख काय हेच की मी काय काम करत नाही. मी मग आईला बोलली की तू माझ्या मागं उभी राहा आणि भाई ती दिसतच नव्हती. त्याच्यात पण ती मला बोलते बघ किती जाडी झालीये. मस्ती मजाक झाल्यानंतर मी जेवून घेतलं. नंतर मग मला युट्यूबच्या कव्हर प्रोफाईल साठी एक फोटो बनवायचा होता. तो मी बनवला आणि माऊ मला त्याच्यात पप्पी देत होती. दिवशी अपरिचित दिसत होता पण आज तर मलिंगच दिसतोय. मग मी विचार केला की प्रोफाईल पण बदलू. ते बनवता बनवता मला खूपच कंटाळा आलेला. मग मी दीपकला बोलले चल आपण मस्तपैकी बाहेर राऊंड मारून येऊया. मग थोडंफार राऊंड वगैरे मारायला गेलो आणि भाई तितक्यात एवढा जोरात पाऊस आला आणि तुम्हाला माहितीये त्या पावसाचे थेंब ना माझ्या तोंडावर असे फटाफट पडत होते ना, असं वाटलं आताच खड्डा होईल. त्यानंतर मग माऊला आज चायनीज खायचं होतं. मग आम्ही बसलो चायनीज खायला. मग घरी निघालो आणि तेव्हा पण पाऊस सुरू झाला. आम्ही एवढे भिजलो की आई तर फुल शिव्या घालणार होती आम्हाला. तुम्ही बघू शकता मी पूर्ण भिजलेले आणि माऊला मी पूर्ण कव्हर करून घेतलेलं तर ती काय एवढी भिजली नव्हती. आणि तितक्यात मला हा खेकडा दिसला आणि बघा हा खरंच चकना आहे. म्हणजे भाई खेकडे पण चकने असू शकतात. घरी सांगितल्यावर घरी सगळे हसायलाच लागले. तर असा आपला आजचा दिवस गेलाय.